नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, रब्बी पीक विमा राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे। बघा मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात उर्वरित 237 कोटी रुपये जमा होतील असे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे। तर मित्रांनो, सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। बघा मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेतून गेल्या रब्बी हंगामात पीक नुकसानीपोटी आतापर्यंत 404 कोटी रुपयांच्या भरपाईचे वितरण करण्यात आले आहे। ही स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी 250 कोटीहून अधिक भरपाईचा यात समावेश आहे। 2023-24च्या रब्बी हंगामात राज्यात एकूण 9 विमा कंपन्यांनी कंत्राटे घेतली होती। यात भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडलम, HDFC, इर्गो, ICICI लोम्बार्ड, ओरिएंटल, रिलायन्स, SBI, युनायटेड इंडिया व युनिव्हर्सल शॅम्पू या कंपन्यांचा समावेश होता। मित्रांनो, या कंपन्यांना विमा हप्त्यापोटी शेतकरी केंद्र व राज्य शासनाकडून एकूण 2125 कोटी रुपये मिळाले होते। त्यापैकी सर्वाधिक रक्कम म्हणजे 541 कोटी रुपये भारतीय कृषी विमा कंपनीला मिळाले होते। HDFC इर्गोला 312 कोटी रुपये तर ओरिएंटल कंपनीला 347 कोटी रुपये मिळाले। तर इतर कंपन्यांना मात्र विमा हप्त्यापोटी 200 कोटी रुपयापेक्षा कमी रक्कम मिळाल्या होत्या। तर विमा कंपन्यांनी कृषी विभागांच्या माध्यमातून ही स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाखाली शेतकऱ्यांना भरपाईसाठी 317 कोटीहून अधिक रक्कम निश्चित केली होती। त्यापैकी 268 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे। तर मित्रांनो, काढणी पश्चात नुकसान या घटकाखाली 159हून अधिक रक्कम वाटावी लागेल असे प्राथमिकरित्या ठरवण्यात आले होते। त्यापैकी आतापर्यंत 37 कोटी रुपयांच्या आसपास भरपाई प्रत्यक्ष देण्यात आली होती। पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई 163 कोटी रुपयांच्या आसपास आहे। त्यातील 99 कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे अशी माहिती पण या ठिकाणी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार बहुतेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई दिली आहे। मात्र विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होताच भरपाई वाटपाच्या प्रक्रियेत अडचणी आल्या। आचारसंहिता समाप्त होताच नुकसान भरपाईचा पुन्हा आढावा घेतला जाईल व उर्वरित नुकसान भरपाई वितरण पूर्ण केले जाईल अशी माहिती पण या ठिकाणी देण्यात आली आहे। आणि मित्रांनो, नुकसान भरपाईची रक्कम ज्या शेतकऱ्यांच्या नावे 1000 रुपयांच्या खाली निघत आहे अशाच रकमेचे वितरण थांबवले आहे अशी माहिती पण या ठिकाणी देण्यात आली आहे। आणि मित्रांनो, अजून 237 कोटी रुपये वाटप। बघा मित्रांनो, ही माहिती महत्त्वाची आहे। रब्बी हंगामातील पीक विमा नुकसान भरपाई पोटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे अजून 65 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत। याशिवाय काढणी पश्चात घटकाखाली 123 कोटी रुपये तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकामधून आणखी 50 कोटी रुपये दिले जाणार आहेत। त्यामुळे विमा भरपाई पोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अजून 237 कोटी रुपये जमा होतील असे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे। म्हणजे मित्रांनो, राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रब्बी पीक विम्याची रक्कम 237 कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।